नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत। ती चर्चा म्हणजे कोणती आहे की मराठा समाजातील व्यक्तींच्या आरक्षणाचा विरोधक कोण आहे, धनगर समाजातील व्यक्तींचा विरोधक कोण आहे, मुस्लिम समाजातील व्यक्तींचा विरोधक कोण आहे, जेणेकरून कळेल की विधानसभेत परत त्या व्यक्तीला पाठवायचं की नाही। मग सध्या पाहिलं असेल, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला महायुती सरकारने कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दाखवला नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन जी काही महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीतील व्यक्तींनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना स्पष्टरित्या पाठिंबा दाखवला नाही। म्हणजे याचा अर्थ महाविकास आघाडी असो की महायुती असो, या दोघांना सुद्धा ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींच्या मतांची भीती आहे, पण मराठा समाजातील व्यक्तींच्या मताची भीती नाही का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। मेन महत्त्वाची गोष्ट चर्चा कोणती आहे की तुम्ही पाहिलं असेल, महाविकास आघाडीतील व्यक्तींनी पाठिंबा दाखवतील असं लोकांना आशा होती, पण या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांनी सध्या नेमकं काय सांगितलं जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे। त्यांनी असं बोलून दाखवलं की मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळवायचं असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे। म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मागणी 50%च्या आतली आहे, पण ते प्रश्न मांडतायत की आरक्षणाची मर्यादा वाढवा। मेन महत्त्वाची गोष्ट, मराठा आरक्षणाचा मुद्दा यांना सॉल्व्ह करायचा नाही, त्यांना आरक्षणच द्यायचं नाही। मग ते महायुती असो की महाविकास आघाडी, या दोघांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजातील व्यक्तींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे। कारण आतापर्यंत त्यांच्याकडे फसवणुकीचा कार्यक्रम होता आणि आता मराठा समाज इथून पुढे फसणार नाही हे 100% खरं आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र केलं आहे। इथून पुढे लक्षात ठेवा, त्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी सांगितलं, 100% खरं आहे, पण मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की 50%च्या आतलं आरक्षण द्या आणि नंतरच मर्यादा वाढवा। तुम्ही 50%ची मर्यादा वाढवणार ही लोकांना आशा दाखवताय, तर 100% ती आशा पूर्ण होईल का नाही याची शाश्वती नाहीये। पण मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करा, सगळे स्वराचा अध्यादेश लागू करा, हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट या ठिकाणी तुम्ही लागू केल्यानंतर 100% आरक्षणाची मर्यादा वाढवू शकता। पण या ठिकाणी पहिली गोष्ट आहे, कोणी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या आणि 50%ची मर्यादा नंतर वाढवा। पण या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांनी मनोज जरांगे पाटलांच्या सगळे स्वराच्या मागणीला 100% पाठिंबा दाखवला नाही। म्हणजे याचा अर्थ फक्त महायुतीच विरोध करते असं नाही, तर महाविकास आघाडीतील व्यक्तींनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दाखवला नाही। याचा अर्थ हे दोघं सुद्धा 100% मराठा समाजातील व्यक्तींच्या विरोधात आहेत का? मेन महत्त्वाचं, त्यांना आरक्षण द्यायचंय पण त्यांना वेगळं द्यायचंय। पण या ठिकाणी 100% टिकणारं जे आरक्षण आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी केलेली मागणी सगळे सोयऱ्याची। याच्यावरून जर आरक्षणाचा फायदा मिळवायचा असेल तर मनोज जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे सर्व जनतेने खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे। कारण यांनी पाहिलं असेल, महायुती असो की महाविकास आघाडी, या दोघांनी सुद्धा मराठा समाजाचा वापर राजकारणासाठी केला, स्वतःच्या सतरंजा उचलण्यासाठी केला, पण त्यांच्या मागणीला कुठल्याच प्रकारचा पाठिंबा दाखवला नाही। मग हे लोक 100% विधानसभेत तुम्हाला पाठिंबा का दाखवतील हा जनतेमधला प्रश्न आहे। जनतेने सुद्धा जागृत व्हायला पाहिजे, कारण आतापर्यंत या सर्व सत्ताधाऱ्यांनी असो की विरोधकांनी, मराठा समाज असो की धनगर समाज असो की मुस्लिम समाज असो, या सर्व समाजातील व्यक्तींचा 100% त्यांनी राजकारणासाठी उपयोग केला आणि आपल्या मागण्याला कुठंच पाठिंबा दिला नाहीये। म्हणून मराठा समाजातील असो की इतर समाजातील व्यक्ती, त्या सर्व समाजातील व्यक्तींनी लक्षात घ्यायला पाहिजे विधानसभेच्या पूर्वी की या राजकारण्यांनी कशा प्रकारे आपल्या लोकांचा फायदा केला, पण या ठिकाणी समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण केल्या नाही। पण समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे सर्व जनतेने लक्ष ठेवून आणि त्यांच्या निर्णयाला सर्व जनतेने पाठिंबा देऊन 100% समाजातील विकासाला हातभार लावू शकता। कारण या राजकारण्यांनी 100% बट्ट्या बोळ करून सोडलाय, कारण त्यांना पाहिजे ती सत्ता आणि मनोज जरांगे पाटलांना पाहिजे ते आरक्षण। या दोन मुद्द्यावरून सध्या विधानसभा गाजणार। विधानसभेमध्ये कोणता उमेदवार पाडायचा, कोणता उमेदवार आणायचा हे 100% येत्या काळात निर्णय होणार आणि याच्यावरून लोकांनी ठरवायला पाहिजे। कारण या सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्व समाजातील व्यक्तींचा वापर राजकारणासाठी केला आणि स्वतःची पोळी भाजून घेतली, पण इथून पुढे त्या सत्तेचा माज चालणार नाहीये। मग ते सत्तेधारी असो की विरोधक असो, विरोधकांनी सुद्धा त्यांचा फायदा करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचा उमेदवार देऊ नये अशा प्रकारचा सध्या चर्चा सुरू आहे। पण या ठिकाणी विरोधक असो
की सत्ताधारी असो, या दोघांच्याही मध्ये निर्णय मनोज जरांगे पाटील येत्या काळात घेतील आणि त्या निर्णयाला सर्व जनतेने पाठिंबा दिला तर या सत्ताधारी आणि विरोधकांचा सत्ता मूळ नष्ट होईल आणि 100% काहीतरी नवनिर्मित सरकार राज्यात येईल आणि प्रत्येक समाजाच्या मागण्या पूर्ण करणारं सरकार असेल। आणि त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटील निर्णय घेण्यासाठी सर्व जनतेने त्याच प्रकारचा पाठिंबा दाखवला पाहिजे आणि आपल्या मतानुसार 100% सरकार निवडलं पाहिजे। कारण आतापर्यंत सरकार जे निवडलं ते 100% राजकारणी व्यक्तींनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी निवडलं, कारण त्यांना समाजाच्या हितासाठी काहीच देणं घेणं नाही। समाजाच्या मागणीसाठी त्यांनी आतापर्यंत काही पाठपुरावा केला नाही, पण या ठिकाणी समाजाचं राजकारण त्यांनी 100% केलं आहे। म्हणून विरोधक असो की सत्ताधारी हे दोघं सुद्धा आपले कोणीच लागत नाहीत यावरून स्पष्ट होते, कारण दोघांनी सुद्धा स्पष्टरित्या सांगितलं नाही की मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे। मग या ठिकाणी महाविकास आघाडीतील व्यक्तींनी सुद्धा स्पष्टरित्या सांगितलं नाही। यावरून लक्षात ठेवा, सरकारला सुद्धा आणि विरोधकांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करायची नाही, म्हणून कदाचित या दोघांनी सुद्धा पाठिंबा दिला नाहीये। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जर सत्तेत जाण्यासाठी प्रत्येक समाजातील उमेदवार देण्यासाठी निर्णय घेतला तर तेवढ्याच ताकदीने सर्व समाजातील व्यक्तींनी पाठिंबा दाखवला पाहिजे, जेणेकरून नवनिर्मित राज्य सरकार महाराष्ट्रात येईल आणि सर्व निर्णय मार्गी लागतील। आतापर्यंत पाहिलं असेल, कायदेशीर दृष्ट्या मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला आणि त्याच्यामध्ये कुणबी नोंदी सापडल्यात, पण कुणबी नोंदी मिळत असताना सुद्धा त्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येत नाहीये। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हे अपयश आहे। राज्य सरकारने या अपयशाला समोर जाण्यासाठी 100% विधानसभेत परिणाम भोगावे लागतील हे 100% चित्र दिसत असताना सुद्धा फक्त एकाच प्रवर्गाच्या मताची भीती आहे आणि मराठा समाजातील व्यक्तींच्या मताची भीती नाहीये, हे 100% त्या काळात परिणामकारक ठरणार आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे या सत्ताधारी आणि विरोधकांचं 100% लक्ष लागून आहे, पण मनोज जरांगे पाटील या दोघांच्या मनाच्या विरोधात काहीतरी निर्णय देतील आणि यांचा सुपडा साफ करतील, हे 100% काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। म्हणून लोकांनी जो पाठिंबा आतापर्यंत दर्शवला तो पाठिंबा कायमस्वरूपी टिकला तर 100% मनोज जरांगे पाटलांचा लढा हा यशस्वी होईल आणि यशस्वी होण्याचं एकमेव कारण असेल तो म्हणजे तुमचा असणारा पाठिंबा। म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण सत्ताधारी आपले नाहीयेत, विरोधक आपले नाहीयेत। मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आपला आहे, तो निर्णय आपला समजून त्या निर्णयाला पाठिंबा मिळालाच पाहिजे आणि येत्या काळात काहीतरी बदल झालाच पाहिजे। एवढं सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो, कारण विरोधकांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी काय निर्णय घ्यावा याच्यासाठी सुद्धा सोशल मीडियावर अनेक वक्तव्य केलेत, पण त्यांच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील निर्णय घेणार नाहीत। समाजातील व्यक्तींच्या जे काही निर्णय घेण्यासाठी बोलतील, प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र करतील आणि त्यांच्या निर्णयावरच ते निर्णय घेतील हे 100% प्रत्येक जनतेला माहिती आहे। मग ते विरोधक असो की सत्ताधारी, यांनी कुठल्याच प्रकारचा सल्ला न देता स्वतःच्या परिणामाची चिंता करा। ठीक आहे, तर थांबतो। धन्यवाद।